मित्रांनो, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण TET व CTETसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वपूर्ण 100 सराव प्रश्न बघणार आहोत. आणि या सराव प्रश्नाचा तुम्हाला येत्या TET, CTET आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला अतिशय उपयोग होणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. त्यापैकी स्वर 14 आहे, तर व्यंजन 34 आहे. अशा प्रकारे मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता आहे? तर खालीलपैकी मूर्धन्य वर्ण ट आहे. बी पर्याय बरोबर आहे. श आणि ज्ञ यांना वर्णमालेत काय म्हणतात? श आणि ज्ञ यांना वर्णमालेत विशेष संयुक्त व्यंजन असे म्हणतात. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास दोघांबद्दल ए होतो. या नियमाला काय म्हणतात? तर या नियमाला गुणादेश असे म्हणतात. बी पर्याय बरोबर आहे. मन अधिक राज्य या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. मन अधिक राज्य या शब्दाचा योग्य संधी विग्रह आहे मनोराज्य. बी पर्याय बरोबर आहे. खालीलपैकी अनुनासिक वर्ण कोणता? खालीलपैकी अनुनासिक वर्ण आहे न. ज्यावेळेस नाकातून उच्चार होतो तर त्या वर्णांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? आपण सुरुवातीलाच बघितलेत का मराठी भाषेमध्ये 14 स्वर आहे आणि 34 व्यंजन आहे. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत. क, च, ट, त, प या वर्णांना कोणत्या प्रकारचे वर्ण म्हणतात? तर या वर्णांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात. ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? ह हा महाप्राण प्रकारचा वर्ण आहे. सूर्य अधिक उदय या शब्दाची संधी काय होईल? तर सूर्य अधिक उदय या शब्दाची संधी होईल सूर्योदय. बी पर्याय बरोबर आहे. मराठी वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता मानला जातो? तर मराठी वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण हा ळ मानला जातो. ए पर्याय बरोबर आहे. स्वरादी वर्णाची संख्या किती आहे? तर स्वरादी वर्णांची संख्या ही 2 आहे. तर स्वरादी कोणत्या आहेत? अम आणि अहा हे 2 काय स्वरादी आहेत. सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. तर सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह आहे सत अधिक आचार. बी पर्याय बरोबर आहे. खालीलपैकी ओष्ठवर्ण कोणता? तर ओष्ठवर्ण म्हणजे ओठ एकमेकांना लागून जो उच्चार केला जातो त्याला काय म्हणणार? ओष्ठवर्ण. जसं पचा उच्चारण करताना ओठांचा उपयोग होतो म्हणून याला ओष्ठवर्ण म्हटलं आहे. पुढील प्रश्न. कवी अधिक ईश्वर या शब्दाची एकत्र संधी काय होईल? तर कवी अधिक ईश्वर या शब्दाची एकत्र संधी होईल कवीश्वर. तर ए पर्याय बरोबर आहे. कवीश्वर.
शब्दांच्या जाती एकूण किती आहेत? तर शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. त्यापैकी 4 विकारी आणि 4 अविकारी. वात्सल्य हे नामाच्या कोणत्या प्रकारात येते? तर वात्सल्य हे नामाच्या भाववाचक नाम या प्रकारात येते. भाववाचक नाम. वात्सल्य, प्रेम, दुःख ह्या ज्या आपल्या भावना असतात त्या सगळ्या भावनांचा कोणत्या प्रकारात उपयोग होईल? तर भाववाचक नाम या प्रकारात उपयोग होईल. हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर हिमालय हे विशेष नाम आहे. विशेष नाम. पर्वत हे असतं तर पर्वत हा कशात येईल? सामान्य नामात येईल. आणि आपण त्याला नाव ठेवलं हिमालय, तर हिमालय ही कशात येईल? विशेष नामामध्ये येणार. मराठीत एकूण मुख्य सर्वनामे किती आहेत? तर मराठीत एकूण मुख्य सर्वनामे 9 आहेत. जो, जी, जे, ज्या ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर ही संबंधी सर्वनाम आहेत. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? तर मी स्वतः त्याला पाहिले तर स्वतः ही आत्मवाचक नाम आहे. स्वतः ही आत्मवाचक नाम आहे. कडू, कारले यातील कडू हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर कडू हे गुणविशेषण प्रकारचे विशेषण आहे. 10 मुली यातील 10 हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर 10 मुली यातील 10 संख्या विशेषण आहे. ज्या विशेषणामध्ये संख्यांचा उपयोग केला जातो त्या विशेषणाला आपण संख्यावाचक विशेषण असे म्हणतो. नामाचा किंवा सर्वनामाच्या वाक्यातील इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या प्रत्ययांनी दाखवला जातो त्यांना काय म्हणतात? तर त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात. द्विगुणित आनंद यातील द्विगुणित हे कोणते संख्या विशेषण आहे? तर द्विगुणित हे आवृत्तीवाचक गुणविशेषण आहे. आमची गाय भरपूर दूध देते या वाक्यातील भरपूर हे काय आहे? तर या वाक्यातील भरपूर हे काय आहे? तर परिमाणवाचक विशेषण आहे. कोण आहे रे तिकडे या वाक्यातील कोण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? तर या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. तर प्रश्न विचारल्या गेल्यामुळे तर कोणता वाक्य प्रकार सर्वनामाचा प्रकार येईल? तर प्रश्नार्थक सर्वनामाचा प्रकार येईल. पाटील या नामाचे भाववाचक नाम काय होईल? तर पाटीलकी. पाटीलकी सी पर्याय बरोबर आहे. शब्दांच्या विकारी जाती किती आहेत? तर बघा, शब्दांच्या एकूण जाती आपण बघितल्या तर 8 आहेत. त्यापैकी विकारी किती आहे? 4 आहे. आणि अविकारी सुद्धा 4 आहेत. अशा एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत. त्यातील विकारी 4 आणि अविकारी 4. खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही? तर खालीलपैकी कोणते नाम हे भाववाचक नाम नाही? तर नदी. नदी हे सामान्य नाम आहे. बाकी गोडवा, गुलामगिरी, उंची हे सगळे भाववाचक नाम आहेत. हे माझे घर आहे या वाक्यातील हे काय आहेत? दर्शक सर्वनाम आहे. सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल?
तर सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम होईल सौंदर्य आणि सुंदरता दोन्ही होईल. त्याच्यामुळे बी आणि सी दोन्ही पर्याय बरोबर आहे. चतुर्थी विभक्तीचे मुख्य कारकार्थ काय आहेत? चतुर्थी विभक्तीचे मुख्य कारकार्थ संप्रदान आहे. झाड या शब्दाचे अनेकवचन काय होईल? तर झाड, झाडे. ती हे कोणत्या पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण आहे? ती हे तृतीया पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. शिक्षकांनी विद्यार्थ्याला व्याकरण शिकवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर सकर्मक म्हणजे द्विकर्मक क्रियापदाचा प्रकार आहे. आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? तर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ आहे विध्यर्थ. मुलगा पुस्तक वाचत आहे या वाक्याचा काळ कोणता? तर मुलगा पुस्तक वाचत आहे, वाचत आहे म्हणजे त्याची क्रिया ही चालू आहे, पूर्ण झालेली नाही आहे. म्हणून आहे वरून कोणता काळ ओळखला जातो? वर्तमान काळ. आणि मुलगा पुस्तक वाचत आहे, वाचण्याची त्याची क्रिया चालू आहे, तर कोणता काळ येईल? अपूर्ण वर्तमान काळ. तर अपूर्ण वर्तमान काळ होईल. मुलगा पुस्तक वाचत आहे याचा काळ येईल अपूर्ण वर्तमान काळ. तो नेहमी उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. तो नेहमी उशिरा येत असतो तर रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. संतोष उद्या गावाला जाईल या वाक्यातील काळ ओळखा. तर जाईल म्हणजे तो जाणार आहे, तर साधा भविष्यकाळ. जाईल याच्यामध्ये साधा भविष्यकाळाचा, या संतोष उद्या गावाला जाईल या वाक्यातील काळ कोणता आहे? साधा भविष्यकाळ. हळूहळू हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर हळूहळू हे रीतिवाचक क्रियाविशेषणात अव्यय आहे. टेबलावर या शब्दातील वर हे काय आहेत? तर वर हे शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय आहे. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातील आणि हे काय आहे? तर आणि हे काय आहे? तर उभयान्वी अव्यय आहे. शाब्बास, उत्तम काम केलेस या वाक्यातील शाब्बास हे काय आहे? तर शाब्बास हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. मुलांनी गप्प बसावे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर आज्ञार्थी वाक्य. इथे मुलांना आज्ञा दिली गेली आहे, त्याच्यामुळे मुलांनी गप्प बसावे आज्ञार्थी क्रियापदाचा प्रकार आहे. धातू म्हणजे काय? तर धातू म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप म्हणजे धातू होय. मला आज मळमळते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर भाव कृतुक म्हणजेच अकृतुक क्रियापदाचा प्रकार आहे. आई मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापद
कोणत्या प्रकारचे आहे? तर आई मुलाला हसवते हे प्रयोजक क्रियापदाचा प्रकार आहे. तो डोंगर चढू शकतो या वाक्यातील चढू शकतो हे काय आहे? संयुक्त क्रियापद आहे. चढू शकतो हे कोणते आहे? संयुक्त क्रियापद आहे. जरी तरी ही कोणती उभयन्वी अव्यये आहेत? जरी तरी म्हणजे संकेतबोधक. जरी तरी म्हणजे संकेत दिला जातो. जर अभ्यास केला तर तू पास होईल, म्हणजे इथे संकेत दिला जरी तरी म्हणजे संकेतबोधक अव्यय आहे. अरे रे फार वाईट झाले या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता? तो शोकदर्शक. अरे रे, जेव्हा दुःख होतो तेव्हा अरे रे किंवा वाईट घटना दिसते तर आपण अरे रे असे आपल्या मुखातून निघते, तर म्हणून शोकदर्शक केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे. हर्ष म्हणजे आनंद होणे. आश्चर्य म्हणजे जेव्हा चकित होणारी घटना आपल्याला दिसते तर तेव्हा आश्चर्यदर्शक आपले उच्चार निघतात. आणि तिरस्कार, ज्याचा आपण तिरस्कार करतो तेव्हा आपण तिरस्कारदर्शक शब्द आपल्या तोंडातून निघतात. शब्दांच्या अविकारी जातींना काय म्हणतात? तर शब्दांच्या अविकारी जातींना अव्यय असे म्हणतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील सदा सर्वदा हे कोणते अव्यय आहे? तर हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. घर पावे बांधून या म्हणीतील बांधून हे काय आहे? तर बांधून हे कृदंत म्हणजे धातू साधित आहे. वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? तर वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. रामाने रावण मारला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर रामाने रावण मारला या वाक्यातील प्रयोग कर्मणी प्रयोग आहे. मुलांनी आंबे खाल्ले या वाक्यात कोणता प्रयोग आहे? तर या वाक्यात प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग आहे. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही तेव्हा कोणता प्रयोग होतो? तर तेव्हा भावे प्रयोग होतो. तो आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तो आंबा खातो या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. ना आवडतीचे मीठ आळणी या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता? अकर्मक कर्तरी प्रयोगाचा प्रकार आहे. दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतो. जसं आपण बघितले मनो अधिक राज्य, मनोराज्य, तर त्याला आपण तो नवीन शब्द तयार होतो तर त्याला आपण समास असे म्हणतो. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर यथाशक्ती अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाची असतात त्यास कोणता समास म्हणतात? तर त्यास आपण द्वंद्व समास असे म्हणतो. गजानन गजाचे आनन आहे ज्याला असा तो हा शब्द कोणत्या समासात येतो? तो हा शब्द बहुव्रीही समासात येतो.
महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. तर महाराष्ट्र या शब्दाचा समास आहे कर्मधारय समास. महान असा राष्ट्र कर्मधारय समास. पंचवटी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पंचवटी हा द्विगु समासाचे उदाहरण आहे. प्रथमा विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे? तर प्रथमा विभक्तीचे कोणतेही प्रत्यय नाही राहत म्हणून प्रत्यय नाही. तय्या हे सप्तमीचे आहे. तय्या हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर तय्या हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऊन हुन हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? त्याचा कारकार्थ काय आहे? ऊन हुन हे पंचमीचे प्रत्यय आहे आणि त्याचा कारकार्थ अपादान आहे. रामूने कुत्र्याला मारले या वाक्यातील कुत्र्याला या शब्दाची विभक्ती कोणती? तर द्वितीया विभक्ती आहे. द्वितीया. ला लिहिले कुत्र्याला ला असल्यामुळे द्वितीया विभक्ती आली. आईने बाळाला निजवले या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता? तर आईने बाळाला निजवले या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार आहे सकर्मक भावे प्रयोग. अब्लारुद्ध हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अब्लारुद्ध हा अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. भाऊ बहीण या शब्दाचा समास ओळखा. तर भाऊ बहीण हा इतरेतर द्वंद्व या समासात येतो. भीमाने बकासूरला मारले या वाक्यात कोणत्या प्रकारची छटा आहे? तर या वाक्यात भावे प्रयोगाची छटा आहे. भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना काय म्हणतात? तर भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्माला अलंकार असे म्हणतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या ओळीत कोणता अलंकार आहे? तर या ओळीत दृष्टांत अलंकार आहे. मुंगीचे इथे उदाहरण दिलेले आहे आणि त्याच्यामुळे दृष्टांत अलंकार येथे आहे. आधीच मरकट तशातही मद्य प्यालेला आणि त्याला रुचिक दंश झालेला या विधानात मानवी स्वभावाचे किंवा स्थितीचे वर्णन चपलक बसल्यामुळे कोणता अलंकार होतो? तर यामध्ये स्वभावोक्ती अलंकार होतो. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. एका शब्दाचे दोन अर्थ निघून जेव्हा वाक्यरचना चमत्कृतपणे होते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर तेव्हा श्लेष अलंकार होतो. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू हा कोणता अलंकार आहे? तर हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. जणू या शब्दामुळे उत्प्रेक्षा अलंकार झाला. जेव्हा जणू असे शब्द येतात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकाराचा हा प्रकार असतो. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. मूळ संस्कृत शब्दामध्ये बदल न होता ते जसेच्या तसे मराठीत आले आहेत त्यांना काय म्हणतात? तर त्यांना तत्सम असे शब्द म्हणतात. जसं तत्सम संस्कृतमधून आपले मराठी भाषेत जसे ते जसे आलेले आहे त्याला अग्नी, पुत्र,
या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. आणि तत्सम शब्दाचा बदल होऊन ते मराठी भाषेत येतात त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात. जसं अग्नीला आपण आगसुद्धा म्हणतो. आग हा शब्द तद्भव येईल. पुत्र म्हणजे काय? मुलगा. तर पुत्र तत्सम शब्द होईल तर आणि मुलगा हा तद्भव शब्द होणार. हात, गाव, दूध हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? तर तद्भव. हे संस्कृत शब्द आहेत पण त्याला आपण मराठीमध्ये त्याचं रूपांतर केले. जसं हस्त हा तत्सम शब्द आहे, त्याचेच आपण रूपांतर कसे? आपण हस्त म्हणतो का? नाही, तर त्याला आपण हात असे नेहमीच्या वाक्यात प्रयोगात आपण हात शब्दाचा प्रयोग करतो. तर हात शब्द तत्सम आहे, तद्भव आहे आणि हस्त म्हणजे तत्सम. लक्षात ठेवायचं आहे, संस्कृत शब्दांना तत्सम म्हणायचं आहे आणि जी मूळ मराठी भाषेत येते ते त्यांना तद्भव शब्द म्हणायचे आहे. झाड, दगड, धोंडा, हाड हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात? तर हे देशच शब्द या प्रकारात मोडतात. अण्णा, आप्पा, गुरुकिल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहे? तर अण्णा, आप्पा, गुरुकिल्ली हे कानडी भाषेतून आलेले शब्द आहे. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्याला काय म्हणतात? ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्याला आपण केवल वाक्य असे म्हणतो. जरी आज सुट्टी आहे तरी मी अभ्यास करणार हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर मिश्र वाक्य आहे. डोळे पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? तर डोळे पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे प्रचंड घाबरणे किंवा मरणोन्मुख होणे. प्रचंड घाबरणे. अक्काबाईचा फेरा येणे या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे अत्यंत गरिबी किंवा संकट येणे. क्षणभंगूर या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा. आपल्याला प्रश्न वाचताना लक्षपूर्वक वाचायचा आहे की इथे विरुद्धार्थी, अचूक म्हणजे बरोबर, विरुद्धार्थी म्हणजे ऑपोजिट. क्षणभंगूर या शब्दाचा बरोबर आपल्याला ऑपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर क्षणभंगूर म्हणजे काय? शाश्वत. क्षणभंगूर म्हणजे क्षणिक आणि शाश्वत म्हणजे कायमचे. त्याचा विरुद्धार्थी शब्द शाश्वत होईल. अतिथी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? अतिथी म्हणजे काय? पाहुणा. राजा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता नसलेला, आपल्याला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर भूपाल, नरेश, भूपती हे सगळे कसे राजाचे समानार्थी शब्द आहे. राजाचे समानार्थी शब्द आहे. आणि नसलेला काय आहे? रजनी. तर रजनी म्हणजे काय? रात्र. म्हणून डी पर्याय बरोबर आहे. विधेय म्हणजे वाक्यातील कोणता भाग असतो? विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद हा भाग असतो. उद्देश म्हणजे वाक्यातील कोणता भाग असतो? उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता हा भाग असतो. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोदंड.
केळवण या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? केळवण या शब्दाचा नेमका अर्थ आहे लग्नापूर्वी दिले जाणारे मानाचे जेवण, यालाच केळवण असे म्हणतात. झाले बहु होतील बहु, पण या सम हाच या ओळीत कोणता अलंकार आहे? तर या ओळीत अनन्वय अलंकार आहे. उंटावरचा शहाणा या अलंकारी शब्दाचा अर्थ काय आहे? उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा, त्याला आपण काय म्हणतो? उंटावरचा शहाणा. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर मराठी राजभाषा दिन हा 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि कविवर्य कुसुमाग्रज या दिवशी त्यांचा जन्मदिवस असतो आणि याच दिवशी मराठी भाषा दिवस साजरा केला जातो 27 फेब्रुवारीला. अशा प्रकारे आज आपण संपूर्ण मराठी व्याकरणातील महत्त्वपूर्ण 100 प्रश्नांचा सराव केला आणि या 100 प्रश्नाचा तुम्हाला येत्या परीक्षेसाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षेसाठी सुद्धा याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा, पूर्ण बघा, मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.